लेखक यांचा गौरव करणं असो, वेगवेगळ्या कलावंतांचे सत्कार करणं असो, विविध व्याख्यानमाला, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उपक्रम सातत्याने या सेंटरच्या वतीने होत असतात. यातलाच एक भाग म्हणून आजचा वारी आणि तमाशा या विषयावरती ज्यांचं छायाचित्रण मोठ्या प्रमाणामध्ये संदेश भंडारे यांनी केलेलं आहे, मुक्त संवाद आणि छायाचित्र दर्शन असा एक संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करतो आहे की पंढरीचा राजा विठुराया यांना मालार्पण करून आणि कालवश यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करावं. निसार शेख सर यांना विनंती करतोय. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्य आणि विचार महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवण्याचं काम यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या वतीने जे केलं जातं, याचा एक भाग नांदेड जिल्हा केंद्र सातत्याने यशवंतरावजींच्या विचारांचा वारसा घेऊन दस्ती, टोपी, सन्मान चिन्ह व पुष्पहार देऊन त्यांनी स्वागत करावं. एक छायाचित्रकार, वक्ते, विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय असलेले कार्यकर्ते ही संदेश भंडारे यांची ओळख आहे. या छोटेखानी स्वागतानंतर मी आजचा कार्यक्रमाच्या वतीनं सर्जनशील छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या वारी आणि तमाशा या विषयावर एक मुक्त संवाद आणि छायाचित्राचं दर्शन या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खास पुण्याहून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे नायक माननीय संदेश भंडारे सर आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले दैनिक सकाळचे मागच्या 4 दशकापासून ज्यांनी वार्तांकन केलेलं आहे असे ज्येष्ठ पत्रकार माननीय निसार शेख यांच्या बातम्या आपण अनेक वर्षांपासून वाचत आलो आहोत वृत्तपत्रांमधून. हे दोघे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक मित्र हो, या कार्यक्रमासाठी संदेश भंडारे हे फक्त नाव ऐकून या नांदेडच्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून, खेड्यापाड्यातून दर्दी संख्येनं कमी पण अत्यंत दर्दी असलेले या एका नाव वाचून आणि ऐकून इथपर्यंत आलेले आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. आघाडीच्या लेखकांपासून ते अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत, थोर छायाचित्रकारापासून सामान्य नव्यानं फोटोग्राफी शिकणाऱ्यापर्यंत असे अनेक जण या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, आवर्जून आलेले आहेत. मी हे मुद्दाम संदेश भंडारे सरांना सांगू इच्छितो. रसिक मित्र, मागच्या 3.5 दशकापासून वृत्तपत्रामध्ये पत्रकारिता करतच एक कलावंत म्हणून, एक छायाचित्रकार म्हणून, प्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून संदेश भंडारे नावारूपाला आलेले आहेत. आपण कथांचं, कवितांचं, कादंबरी, नाटक अशी पुस्तकं वाचत आलो आहोत, नियतकालिकही वाचत आलो आहोत, पण फोटोंचं सुद्धा पुस्तक होऊ शकतं हे मराठीमध्ये संदेश भंडारे यांनी सिद्ध केलेलं आहे. फोटो आज प्रत्येकाच्या खिशामध्ये कॅमेरा आलेला आहे. एक काळ असा होता
की 10वीला गेल्याशिवाय कॅमेऱ्याचं तोंड आपल्याला बघायला मिळत नव्हतं, कारण 10वीची परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीटवर आपल्याला फोटो चिटकवावा लागत असे, त्याशिवाय काही जमत नसे. पण आता अगदी जन्म झाल्याबरोबर आईवडिलांना वाटतं की कधी मी बाळाचा फोटो काढू आणि सगळ्या दुनियेला ओरडून सांगू की मी बाप झालो. अशा या काळामध्ये, सगळ्यांच्या खिशामध्ये कॅमेरा असण्याच्या काळामध्ये, फोटो ही अत्यंत सर्वसाधारण तद्दन अशा प्रकारची चीज झालेली असताना, की ज्या काळामध्ये कॅमेरा हा दुर्मिळ होता, फोटोग्राफी दुर्मिळ होती, तेव्हापासून ज्यांनी अनेक कॅमेरे पाहिलेले आहेत, मॅन्युअल कॅमेऱ्यापासून ते आजच्या डिजिटल आणि अत्यंत प्रगत अशा कॅमेऱ्यापर्यंत हे कॅमेऱ्याचं युग ज्यांनी पाहिलेलं आहे. मला आठवतं की साधारणतः माळेगावच्या यात्रेच्या वेळेस जवळपास 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी सरांना असं विचारलं होतं की तुमची छायाचित्र इतकी प्रसिद्ध आहेत, तुम्ही कॅमेरा कोणता वापरता? अत्यंत बाळबोध प्रश्न मी विचारला होता सरांना. आज सरांसोबत मी मुक्त संवादही साधणार आहे. किती बाळबोध प्रश्न विचारणार आहे आपण सगळ्यांना लक्षात राहील. मी असं सरांना म्हणालो होतो की तुम्ही इतकी छान छायाचित्र काढता, तुम्ही कॅमेरा कोणता वापरता? सरांनी फार मस्त उत्तर दिलं होतं. कॅमेऱ्याचं काय, कॅमेरा तर कोणताही असू शकतो, कॅमेऱ्याचं काही नाही, अत्यंत साधाही कॅमेरा असू शकतो. कॅमेऱ्याच्या मागं असणारे डोळे आणि डोळ्याच्या मागं असणारा मेंदू, त्यात असणारी प्रतिभा, सर्जनशीलता आणि त्या वस्तूवर की ज्याचा फोटो काढायचा आहे त्याच्यावर खेळणारी छाया आणि प्रकाश, याचा जो मेळ आहे, त्याच्या मेळ साधून जो एका क्षणाचा क्लिक असतो, त्याचं सगळं समीकरण म्हणजे ही फोटोग्राफी आहे, हे त्यांच्या अगदी थोड्याशा सहवासातून ते लक्षात आलं. मित्रहो, फक्त वारी आणि तमाशा या ठिकाणी शीर्षक तर दिलेलं आहे, पण केवळ इतकंच त्यांचं कार्य नाही. त्यांनी छाया आणि प्रकाशाची लिपी असं म्हटलेलं आहे, लिपी असं म्हटलेलं आहे. आणि त्या लिपीच्या माध्यमातून मानवी स्थितीगतीची, अवस्थांची अभिव्यक्ती करणारं हे व्यक्तिमत्व, हे कलावंत म्हणजे संदेश भंडारे. मानव, त्याच्या भोवतीचे पर्यावरण, नित्याच्या वापरातील वस्तू, अशा विविध विषयांमध्ये भंडारे यांना स्वारस्य आहे, आस्था आहे. ते त्यांच्या फोटोचे विषय आहेत. त्यांनी एक विषय घेऊन एक सिरीज, पूर्ण अशा सिरीज केलेल्या आहेत, एक मालिका केलेल्या आहेत आणि त्याची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. की जी पुस्तकं आपल्याला वारी आणि तमाशा हे 2 माहिती आहेत, पण पुणेरी ब्राह्मण हा एक विषय घेऊन त्यांनी एक छायाचित्राची मालिका तयार केलेली आहे. त्यानंतर देवळी, देवळीमध्ये काय काय असतं, कोनाड्यामध्ये आडगळीच्या वस्तू काय काय पडलेल्या असतात, की त्या एक छायाचित्र पाहिल्याच्या नंतर त्या अख्ख्या पूर्ण वस्तूचा इतिहास, भूगोल, सर्वच त्याचा सांस्कृतिक पट आपल्यासमोर, डोळ्यासमोर उभा राहू शकतो. ते देवळी आणि कोनाडे हे पुस्तक. त्यानंतर कुस्तीचा आखाडा, महाराष्ट्राच्या तांबड्या, काळ्या, पांढऱ्या मातीमध्ये रंगून गेलेल्या पहिलवानांनी, त्या मल्लांनी जे काही आपल्या शक्तीचं, युक्तीचं दर्शन घडवलंय आणि ते जागतिक पातळीपर्यंत ही कुस्ती पोहोचली, त्या कुस्तीचा आखाडा, त्याचे काही छायाचित्र आहेत. त्यानंतर बहुरूपी, तमाशा, वारी, महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचं जीवन, असा हा महाराष्ट्र, हे एक त्यांचं पुस्तक आहे. वारी एक आनंद यात्रा आणि तमाशा एक रांगडी गंमत, ही त्यांच्या पुस्तकांची नावं आहेत. माणसं, वस्तू, इमारती यांना स्वतःचं अस्तित्व असतं. सामान्य माणसाच्या दृष्टीला न दिसणारं त्यांचे विविध पैलू हे भंडारे यांच्या छायाचित्रामध्ये ते उघड करतात. कलाकृतीमध्ये बाह्यता स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा लपलेल्या, दडलेल्या गोष्टी अधिक उघड होतात.
याचा प्रत्यय भंडारे यांच्या चित्रातून येतो. भंडारे यांच्या छायाचित्रांकडे एक कलाकृती म्हणून पाहता येते, त्याचबरोबर त्या छायाचित्रांना असणारा सामाजिक संदर्भ पण लक्षात येतो. पुणेरी ब्राह्मण, मुंबई विद्यापीठ, अविस्मरणीय कोल्हापूर ही त्यांची काही पुस्तकं आहेत. पुणे क्वीन ऑफ डेक्कन या पुस्तकामध्ये छायाचित्रकार म्हणून त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. तमाशा एक रांगडी गंमत या पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा 2007 सालचा पुरस्कार मिळालेला आहे. वारी एक आनंद यात्रा या पुस्तकाला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार 2009 साली मिळालेला. आणि वारी एक आनंद यात्रा या पुस्तकाचा इंग्रजी, फ्रेंच भाषेमध्ये अनुवाद सुद्धा झालेले आहेत. त्याबरोबर कानडी, कोकणी आणि तमिळ भाषेमध्ये सुद्धा अनुवाद होत आहेत. ही आपल्या या आवडत्या छायाचित्रकाराच्या आयुष्यातली एक वेगळी अशा प्रकारची एक उंची या वेगवेगळ्या भाषांमध्ये गेल्यावरती आपल्याला लक्षात येते. मित्रहो, 2 पुस्तकं इथे आहेत आणि विक्रीसाठी अजिबात उपलब्ध नाहीत. यांच्या आवृत्त्या सगळ्या संपून गेलेल्या आहेत हे आधीच स्पष्ट करतो, कारण हे शेवटची आता प्रत त्यांच्याजवळ लेखकाची स्थळ प्रत राहिलेली आहे. फक्त आपल्या दर्शनासाठी मी ही दाखवतो आहे. वारी एक आनंद यात्रा आणि तमाशा एक रांगडी गंमत. आपण नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्र मराठी माणूस हा कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही. ह्या दोन्ही गोष्टी मराठी रसिक मनाच्या अत्यंत आवडीच्या, जिव्हाळ्याच्या आणि आस्थेच्या गोष्टी. त्याची उकल छायाचित्रांच्या माध्यमातून संदेश भंडारे यांच्याकडून आपण आज पाहणार आहोत. मी संदेश भंडारे सरांना विनंती करतो की त्यांनी आरंभी वारीचं दर्शन घडवावं आणि आपलं विवेचन करावं. आदरणीय संदेश भंडारे सर, त्यांचं स्वागत करून. शिवाजी आमुलगेकर यांनी इतकी विस्तृत ओळख करून दिली त्याबद्दल आभारी आहे. आणि शिवाजी गावंडे यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी अत्यंत माझे विविध ठिकाणी कार्यक्रम चालू असतात त्याचा प्रचंड पाठपुरावा करून ते मला म्हटले, आता मी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालेल आणि तुम्हाला इकडे सांगेल, त्यांना फोन करायला सांगेल. म्हटलं असं करू नका, मी जी तारीख ठरवाल तेव्हा मी येईल. कारण आपल्या कामाचं इतकं चांगलं ॲप्रिशिएशन करणारी माणसं जर असतील तर आपण काही वेळ देण्याचा काही मुद्दाच देत नाही. फक्त ते वेळ जमून येत नव्हती म्हणून 1 महिनाभर लेट झाला. शिवाजीवर तुमच्याबद्दल बोलतोय, तुमचे मनपूर्वक आभार. आणि यशवंत चव्हाण प्रतिष्ठानचे तर आभार आहेतच, कारण एक खाली आपण चित्र पाहिली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात प्रवेश करताना. आपलं महाराष्ट्र जेव्हा झाला निर्माण तेव्हा खास यशवंतराव चव्हाणांनी, मी मुद्दाम उल्लेख करतो, एखाद्या सर्वांना माहिती नसेल तर माहिती उपयोगी नाही तर मी सोडून देऊ, की त्या कार्यक्रमाकरता आचरेकर चित्रकार तेव्हा फार मोठे होते आणि आचरेकरांना खास सांगितलं की तुम्ही या सर्व प्रकारचे सर्व इव्हेंट जो आहे मोठा महाराष्ट्राच्या कलशाचा त्याचं चित्र काढून आम्हाला द्या सरकारनं. आणि जसं फोटोनं डॉक्युमेंटेशन होतं असं सर्व सुसंस्कृत माणसांना माहिती आहे, तसं आचरेकर चित्रकारांनी चित्र काढल्यामुळे ते सगळे प्रसंग आपल्याला जिवंत उभे राहिले. त्याचं एक पुस्तक वगैरे कधी होईल माहीत नाही, पण असे आपल्या मुंबईच्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात ते सर्व चित्र मूळ पाहायला मिळतात. आणि तुम्ही इथे चित्र त्यातली काही लावलीत ती खूप महत्त्वाची गोष्ट केलीत असं इथं नम्रपणे सांगायला पाहिजे. कारण चित्रकलेचं आणि चित्राचा आणि अशा टाईपच्या गोष्टींचं ॲप्रिसिएशन करणारी माणसं ही खूप महत्त्वाची लोकं असतात. त्यामुळे कलाकारांना खूप चांगली पाठीवर थाप मिळते, एवढंच फक्त सांगावंसं वाटतं. सर्वांची नावं घेता येतील नाही येतील, कुणाचं राहून जाईल या भीतीपोटी कुणाचंच नाव घेत नाही. पण थँक्यू, तुम्ही सगळेजण आलात. आणि तमाशावारी पुस्तक उपलब्ध नाही म्हणजे खूप वर्ष झाली त्या पुस्तकांना, आणि त्याचं प्रिंटिंग करणं आणि ते अवेलेबल करणं हा एक मोठा उद्योग आहे आणि त्याची किंमत अफोर्डेबिलिटीचा आहे. तर कधीतरी पुन्हा आपण प्रकाशित होईल तेव्हा तुम्हाला नक्की मी कळवेन. मी तुमचे नावं नंबर लिहून घेतो आहे, झालं की तुम्हाला माझ्याकडनं मेसेज येईल. वारी आणि तमाशा ह्या 2 गोष्टी तुम्ही घेऊन कसे जाता असा देखील प्रश्न बरेच लोक मला विचारतात. तर त्यातल्या बऱ्याच लोकांना हे सांगण्याची पण गरज आहे असं वाटलं, म्हणून खूप वर्षांनी तमाशा वारीबद्दल कार्यक्रम केले. आणि त्यातलं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे
की महाराष्ट्रातल्या ह्या तमाशा आणि वारी ह्या फोटोंचं किंवा ह्या परंपरेचं, ज्यांनी गेल्या 1000 वर्षामध्ये असं म्हटलं जातं की उदारमतवादी मानस घडवण्याचं काम या दोन्ही परंपरातल्या शाहिरांनी आणि संतांनी केलं. आणि लोकांना म्हणजे असं पण म्हटलं जातं की महाराष्ट्रातला माणूस संकट आलं किंवा त्याला अन्याय झाला तर तो दगडाच्या भिंतीवर सुद्धा डोकं आपटायला म्हणजे धडक द्यायला कमी करत नाही. म्हणजे चायनीज हॅन्सुंग सूनी ते म्हणून ठेवलेलं आहे आणि ते खरोखर आहे. कारण आपल्याकडे अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची एक चांगली मोठी परंपरा महाराष्ट्राच्या मातीने घडून दिलेली आहे. त्याच परंपरेच्या मध्ये शाहीर आणि सोंगाड्या आणि त्यावेळच्या लेखकांनी आणि त्यावेळच्या लोकांनी शाहिरी कवनातनं विद्रोह मांडला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्रोह शब्द बऱ्याच लोकांना, काही लोकांना आवडत नाही, पण तो शब्दाचा अर्थच घ्यावा. अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी जरी गीतेचं ज्ञानेश्वरी रूपांतर केलेलं असलं मराठीमध्ये, म्हणजे प्राकृत भाषेत मराठी, ज्या सामान्यांच्या भाषेमध्ये, ज्या काळामध्ये संस्कृत भाषा बोलणं तर लांबच पण कानावर पडण्याचे सुद्धा अधिकार नव्हता समस्त बहुजनांना, त्या काळात हे काम त्यांनी केलं आणि ज्ञानेश्वरीमुळे लोकांना ते सर्व ज्ञान मिळालं. वारी परंपरेबद्दल सुरू करायला तुम्ही म्हणताय तर तिथून सुरू करू आपण. वारीतलं तर आपल्याला माहिती आहे की देहूपासून ते पंढरपूरपर्यंत ही आषाढी वारी असते, कार्तिकी असते आणि प्रत्येक एकादशीच्या वाऱ्या असतात, ते सर्वांना माहिती आहे. मी स्वतः ह्या फोटो काढण्याकडे कसा आकर्षित झालो, कारण मी फोटो का काढले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बाकी परंपरा सगळ्यांना बरीचशी माहिती आहे. तर हा फोटो मी पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांना वारी घडवली आणि त्यांनी आपल्या आईवडिलांनी सेवा केली. तर सेवाभावी वृत्ती ही याच्याबद्दल आपल्या कानावर बऱ्याच गोष्टी पडलेल्या असतात. मी जेव्हा आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलो तेव्हा मला त्या पुंडलिकाच्या समाधी मंदिरासमोर जो डोहा आहे त्या डोहावरती अशा प्रकारे स्नान घालताना आपल्याला दिसतं बघा. आणि आईवडिलांचं सेवा केली जाते, नाहू माकू घातलं जातं आणि त्याचा नॅचरली मला फोटो काढायचं वाटलं, कारण तो कृतार्थ भाव त्याच्या चेहऱ्यावर आहे असं मला दिसलं. आणि मी ते पाण्यात होते, मी बाहेर होतो, मी त्याचा फोटो काढला आणि मला वाटलं की अशा टाईपची सेवावृत्ती जी आहे ती वारीमध्ये जी आहे ती मला स्वतःला वारीच्या सगळ्या परंपरेबद्दल आकर्षण करण्याचा बिंदू वाटून गेला. प्रत्येकाला काहीतरी ट्रिगर पॉईंट मिळतो तसा. आणि त्यामुळे मी मग पुढे 5-7 वर्ष वारी कव्हर केली वेगळ्या काळामध्ये. प्रत्यक्ष 2006 साली 7 साली पूर्णपणे पायी केली, जाऊन येऊन केली, अशा जसा वेळ मिळेल तसं, आणि प्रत्यक्ष केली. पुढे त्याचं पुस्तक झालं, ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच्या पहिल्या महिन्यामध्येच एका कोल्हापूरमधल्या एका शिक्षक होते, त्यांचा फोन आला की हे जे आहे ते आमचे मामा आहेत, त्यांना मला हा तुमचा फोटो द्यायचा, कारण त्यांना माहितीच नाही कोणी फोटो काढला आणि हा फोटो फार गाजतोय सध्या, तर मला द्यायचा आहे. तर म्हटलं देतो. मी सांगलीला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात गेलो तेव्हा दिला. तर तसं सांगताना मी सगळं ही परंपराचं मला का वाटलं का नाही वाटलं आणि त्याचा सेवाभाव वृत्ती, आणि तेव्हा मी पहिल्या पानावर फोटो छापला होता मुखपृष्ठावर, तुमच्याकडे जेव्हा कॉपीत आहे. तर ते म्हणाले की सगळं चांगलं आहे, तुम्ही त्याच्या परंपरेबद्दल खूप चांगलं सांगितलं आणि तर तुम्ही महत्त्व सांगितलं, पण मला एक गोष्ट सांगायची. अगदी असंच प्रेक्षकांमधनं ते उकळून बोलवते की आईवडिलांची सेवा जी केली आहे, फक्त इथे एकच वेगळी गोष्ट आहे, ते म्हणजे हे जे 2 माणसं आहेत हे त्यांचे कोणीही मुलगा किंवा सून किंवा मुलगी किंवा जावई असे नाही आहेत. त्या खाली मुली आहेत त्या पण कोणी नाहीत. हे एकटेच गृहस्थ वारी करत होते, एका दिंडीतले देखील नाही आहेत, त्यांचा एकमेकांचा परिचय देखील नाही आहे. आणि तो परिचय असो नसो, पण त्या लोकांना एखादं असं वाटलं असेल की हे आपल्या वडिलासमान आहेत आणि आपण आपल्या वडिलासमान व्यक्तीची सेवा करावी, आणि म्हणून त्यांनी ते केलं आणि ते निघून गेले. त्यांनी एक शब्द पण बोलला नाही. मी असं मनात विचार केला आणि बोललो देखील मग की जर नातेसंबंधांचं पण पुंडलिकाने आपल्या आईवडिलांनी सेवा केली, आपले वडीलच होते, आजोबा वडीलचं, तर त्याच्या पलीकडे कुठल्याही ज्येष्ठांची अशा प्रकारे सेवा केली जाते जे वडिलासमान व्यक्तींची, तर ते मला खूपच जास्त पुढे वाटलं महत्त्वाचं. हा फोटो त्यामुळे मी का काढला असं सांगतो. फोटो काढण्याची काय काय ट्रिगर पॉईंट असतात, पुढे त्याची कथा पण उलगडत जाते, असं तर घडतं. आणि त्यामुळे मी नंतर वारीचे फोटो काढले. सर, एक आठवण तुम्ही आत्ता सांगितली, मला एक आठवलं की ऑफ पिरियडमध्ये मी 8वीच्या वर्गावर गेलो होतो
आणि फोटोग्राफीचा तास घेतला. फोटोग्राफीमध्ये हे पुस्तक मी मुलांना दाखवलं होतं आणि दाखवता या फोटोवर मी आलो. या फोटोवर आल्याबरोबर माझ्या वर्गातले 3 ते 4 मुलं उभे राहिले आणि ते म्हणाले की हे आमच्या गावचे काका आहेत. ओके. मुखेड तालुक्यामध्ये सावरगाव वाडी म्हणून एक गाव आहे, छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये हे विठ्ठल महाराज म्हणून आहेत. विठ्ठल महाराज गुट्टे असं त्यांचं आडनाव आहे. बरं. आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं आणि तिथंसुद्धा जाऊन त्यांनी सांगितलं की तुमचा फोटो एका पुस्तकामध्ये आला आहे, तर ते मला भेटायला येणार आहेत फोटो पाहण्यासाठी. म्हणजे एखाद्या फोटोची एक कहाणी कशी होते ती एक कहाणी आत्ता सरांनी सांगितली आणि मी स्वतः साक्षीदार असलेली ही दुसरी कहाणी. धन्यवाद. नाही, इंटरेस्टिंग आहे. लोकांना जेवढं असं काही प्रसंग घडले की आपल्याला खूप प्रेरणा मिळते, खरं म्हणजे बरं वाटतं. आणि आपण काही त्यांचे फोटो त्यांना बरं वाटतं म्हणून काढलेले नाहीत. वारी परंपरेचे पुस्तकातले फोटो आहेत ते सगळे फोटो असे आहेत की त्या परंपरेबद्दल मला जे परसेप्शन वाटलं की ही त्यांच्या आयुष्यातली आनंद यात्रा आहे आणि ती आनंद यात्रा मग मी त्या पुस्तकामध्ये रूपांतरित केली. त्याचबरोबर त्या परंपरेबद्दल मला काय अनुभव आले, काय नाही आले ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपण एक फोटो पाहत संवाद पुढे चालू ठेवू. आपल्याला माहिती आहे की 800 वर्षाची परंपरा आहे. देहूपासनं पंढरपूरपर्यंत लोक पायी जातात आणि असं पण एक मांडणी केली जाते की ज्या काळात शेती संस्कृतीचा उगम व्हायचा होता त्याआधी पशुपालक हे समुद्रापासून ते घाटमाथ्यावर जायचे आणि मग परत पाऊस संपला की परत समुद्रावर प्रवास करायचे आणि त्याचंच रूपांतर पुढे या वारीच्या पायी चालत जाण्यामध्ये झालं असावं असं पण सांगणारे लोक आहेत. म्हणून हा संपूर्ण पश्चिम घाटामधला एक घाटमाथ्याचा फोटो असं मी वर्णन करतो. वारीमध्ये अनेक दिंड्या आणि अनेक दिंड्या किंवा अनेक संतांच्या समूह जात असतात, पण अनेक लोक पायी पण जात असतात. म्हणजे त्यांचं कुठलाही व्यवस्था नसते. त्यांच्या म्हणजे त्या दिंडीमध्ये एक व्यवस्था असते, एक तंबू असतो, त्यांची राहण्याची आणि सोय असते, पण बरेच लोकांच्या स्वतःच्या डोक्यावर बोचके असतात, ते पायी जातात. ते सगळे गावावर अवलंबून असतात. गावातल्या लोकांच्या शाळेमध्ये, मोकळ्या जागांमध्ये, मंदिरांमध्ये ते राहतात आणि गावाच्या जेवण व्यवस्थेमध्ये असतात. बायकांचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग एक मोठ्या प्रमाणात असतो. बऱ्याच लोकांना म्हणजे फोटोग्राफर म्हणून आपण जेव्हा एखाद्या इमेजकडे बघतो तेव्हा त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह असतं, त्याच्यामध्ये एक रंगसंगती असते, त्याच्यामध्ये शॅडोज आणि लाईट असतो, त्याचा उल्लेख तुम्ही केला. काही गोल्डन पॉईंट्स असतात, पण काही गोष्टी अशा असतात की त्यात विषय पण असतो. नॅचरली काहीतरी विषय असतो की समजा आता टोप्या आहेत आणि टोप्यांचं ह्या रेप्युटेशनमुळे ह्याचं एक आकर्षकता आपल्याला वाटते. पण मी त्याच्याकडं असं सांगतो की बघा, टोप्या ह्या वारी परंपरेच्या 800 वर्षामध्ये टोप्या तर काय 800 वर्ष नव्हत्या. त्या गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी 1516 साली आले, त्यानंतर त्यांनी स्वतः टोपी घालून आयुष्याची तिथे सुरुवात केली. आपल्या रवींद्रनाथ टागोरांसमोर ते बसले असलेल्याचं चित्र पण चित्रकारांनी काढून ठेवले की गांधी टोपीमध्ये टागोरांच्या समोर मांडी घालून बसलेले आहेत वगैरे. नंतर त्याचा प्रसार मोठा आला. अगदी 1930 साली मिठाच्या सत्याग्रहानंतर नेहरूंनी ती टोपी स्वतः घातल्याचा उल्लेख आपल्याला दिसतो आणि मग बाकी आम जनतेने ती स्वीकारली वगैरे. तर वारकऱ्यांनी पण टोपी स्वीकारली असं म्हणता येईल आपल्याला. कारण असू शकेल का की जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले देवतेची जाणावा. आणि हे जे तुकाराम महाराजांचं अभंग आहे तो अभंग वारीतल्या कोणाला समजून सांगायची गरज नाही. त्यांना रंजल्या गांधल्यांप्रती देव ओळखणं. स्वतः गांधींनी पण रंजल्या गांधल्यांमध्येच देव बघितला आणि त्यांच्याच करता आयुष्यात काम केलं. कुठेतरी ह्या सगळ्या लोकांना असं आपल्या एकमेकांशी नातं जोडलं की ज्याप्रमाणे गांधी काम करतायत त्याच प्रकारे मग काही लोकांनी आपली टोपी स्वीकारली असेल का, असा एक मी आपला मुद्दा उपस्थित करून देतो. हा टोप्यांचा जो फोटो आहे अनेकांना अनेक भास झाले असतील. मी पहिल्यांदा ज्यावेळेस हा फोटो पाहिला टोप्यांचा तर रांगोळीचे जे ठिपके असतात अगदी तसं ठिपके वाटले मला ते.
ते रिपिटेशन फॉर्ममुळे तो एक आकर्षक वाटतं. कलेमध्ये ते एक महत्त्वाचं शिक्षण आम्हाला लोकांना, चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना मिळतं की तुम्ही रिपीट फॉर्म करा. रांगोळीचं पण तेच आकर्षण असतं की त्या ठिपक्यांच्या आकारामधनं एक फॉर्म निर्माण होतो. पण त्याचे असे काही दडलेले संदर्भ समोर आले की मग ते आपल्याला फार रादर महात्मा गांधींनी सुद्धा या रंजल्या गांधल्यांच्या अभंगाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. महात्मा गांधी 4 अभंग त्यांनी स्वतः भाषांतरित केले. नंतर मग लोकांना एनकरेज केले की तुम्ही भाषांतरित करा. बंगालमधल्या अनेक लेखकांनी त्याच्यावर काम केलं. रिंगण आहे. रिंगणामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्ण वारीमध्ये पायी जाताना हा मधला एक टप्पा असतो ज्या ठिकाणी उभं गोल रिंगण होतं, ज्या ठिकाणी स्थानिक लोकांना त्याची पालखीचं दर्शन घेता येतं आणि मग त्याच्याभोवती फेरी मारून अनेक प्रकारचे खेळे अभंग असे रचले जातात. आणि एक चालण्याच्या एकसारख्या कृतीला एक तो छेद देऊन थोडासा वेगळा फॉर्म, म्हणजे आपण कधी कधी फॉर्म वेगळा घेतला की लोकांना रिलॅक्सेशन मिळतं, तशा प्रकारचं पण ते असू शकतं. आणि याच्यामध्ये मी सांगतानाच सांगतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया त्यात भाग घेतात. बघा, ज्या काळात स्त्रियांनासुद्धा अस्पृश्यांच्या सारखंच वागणूक आपल्या समाजात मिळत होती, बराच काळ, पण वारीमध्ये मात्र स्त्रियांचा सहभाग होता. वारीमध्ये मात्र अनेक पुरुष संतांसारखं स्त्रियांनाही अभिव्यक्त व्हायची संधी मिळाली. त्यांनी अभंग रचले आपल्याला पाहायला मिळतं. आणि तो सहभाग जो आहे तो आजकालच्या स्त्रियांना सुद्धा त्यात सहभागी व्हावंसं वाटतं. तुम्ही बघा, 365 दिवसांपैकी 20 दिवस कुठल्याही घरातल्या कुटुंबातल्या माणसाची सेवा करायची गरज पडत नाही त्यांना. ते स्वतंत्रपणे वारीत चालतात. त्या 20 दिवसामध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळतं. आणि अशाचे अनेक उल्लेख आपल्याला त्यांच्या लिखाणातनं, बोलण्यातनं, मुलाखतीतनं ऐकायला मिळतात. त्यामुळे मी याला असं सांगतो की हा स्वातंत्र्याचाच फोटो आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य जी आहेत ती सगळी त्या प्रकारची आहेत. आणि नंतर पुढच्या आवृत्तीमध्ये हा फोटो केला. येस, आता तोच फोटो त्या सगळ्या आवृत्तीत आहे. त्या टोपी घालणाऱ्या फोटोच्या मध्ये एक सांगायचं राहिलं माझं की वारीमध्ये आपल्याला माहिती आहे की झेंडेवाले, टाळकरी, स्त्रिया ज्या पाणी पाजणाऱ्या, डोक्यावर हंड्याच्या स्त्रिया, मग डोक्यावरती तुळशी वृंदावन आहे आणि मागे विणेकरी आहे. विणेकऱ्याचं मात्र त्याचं फेटा हा नाही बदललेला, पण बाकी लोकांच्या टोप्या आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं एक कॉम्बिनेशन, त्यांचं एक शिस्त आहे त्याच्यामध्ये. जसं अभंग कुठला वाचायचा आहे तो पूर्ण पायी प्रवासात, त्याची एक शिस्त आहे, त्याच्यामध्ये क्रम आहे, त्या क्रमाप्रमाणे सगळं चालतं. गावात घरोघरी भाकरी आणून घेतात आणि एक पिठलं करून सगळ्यांना मुलं वाटत असतात. जेवणाच्या मध्ये आपण पाहतो मधल्या थांब्यावरती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लोक बसलेले आहेत आणि सकाळची 12 वाजताची वेळ विश्रांतीची आहे. अनेक गावात आपापल्याप्रमाणे त्या वारीचं स्वागत केलं जातं. हा एक प्रसंग आहे जो काट्याच्या वाडीला परीट समाजाच्या वतीने पालखीचं स्वागत केलं जात आहे. पालखी ज्या मार्गावरून जाते अगदी त्या मार्गावरती जे अभंग गायले जातात, त्या अभंगातनं ज्या प्रकारच्या सामाजिक स्तराविषयी, सामाजिक जीवनाविषयी भाष्य आहे आणि वेगळं, म्हणजे अगदी काय म्हणतो आपण, अंधश्रद्धेच्या विरोधापासून ते रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनाच्या प्रसंगांपर्यंत भाष्य केलेली आहेत आणि ती केलेली भाष्य आपल्या कानावर पडतात. म्हणून त्या वारी मार्गाला सुद्धा लोक पायाने स्पर्श करतात, त्या मार्गावरून पायी जातात. मगाशी उल्लेख केला ती मौखिक परंपरा आपल्याकडे होती, ज्या मौखिक परंपरेतनं अनेक अभंग लोकांच्यापर्यंत पोचले. पण वारीच्या एकंदर ह्याच्यामध्ये गेल्या 30-40 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची वारीत भाग घेण्याची वृत्ती वाढली आणि त्या लोकांना सगळ्या मौखिक परंपरेतनं अभंग पोचत नाही, म्हणजे त्याच्यापर्यंत पोचले नाहीत. पण नवीन वारकरी खूप सामील होत आहेत. मग ते ह्या आधुनिक प्रिंटिंगच्या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन चालताना अनेक वारकरी आपल्याला दिसतात. आता मागच्या वर्षी मी पाहिलं तर मध्ये अनेक तरुण वारकरी येतात जे अशा टाईपचा अभंग वाचत चालले. त्यांना त्या मौखिक परंपरेपासून ते प्रिंटिंगच्या परंपरेचा प्रवास असा आहे हा. एक दिवसाचा दिनक्रम जो आहे तो अगदी पहाटे
3 वाजता स्त्रिया पहिल्या उठतात, नंतर मग पुरुष मग ते आंघोळ करतात, नंतर पुरुष उठून आंघोळ करतात, मग 6 वाजता सगळे आवरून तयार होतात, मग एक तुतारी शिंग वाजतं, मग सगळे लाईनीने उभे राहतात, सगळ्या दिंड्या उभे राहतात, मग सुरू होते. मग पहिला विश्रांती 8 वाजता, ज्या वेळेला त्या साड्या ज्या बऱ्याच असतात त्याचं मोठ्या प्रमाणात ऊन पडल्यावर त्याचं सुक वाळवण्याचं काम आहे. तर ते एक आकर्षक पद्धतीने चित्र आपल्यासमोर उभं राहतं आणि त्यातनं कुठल्या प्रकारचं सुताच्या साड्या आपण घालतो हे सुद्धा मला वाटलं की दाखवण्याची गरज आहे वारीत सहभागी होणारी माणसं. या आधीचा जो फोटो होता सर, हा फोटो मला वाटतं डॉक्टर आ साळुंखे यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ झालेलं आहे. हो, झालं आहे. स्त्रिया नाही काय पुस्तकाचं नाव काय, प्राचीन हिंदू स्त्री, हां हिंदू स्त्रीचं असं काहीतरी नाव आहे त्या पुस्तकाचं. असे अनेक छायाचित्र अजरामर झालेले आहेत. वारी सुरू झाली की ही छायाचित्र अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमधून अगदी इंग्रजीपासून ते मराठीपर्यंत सगळ्या नियतकालिकामध्ये वापरली जातात. आपण पाहतो की मगाशी उल्लेख केला की पशुपालक समाज त्याचाच एक भाग वारीला ते प्रदक्षिणा घालतात आपल्या पशूंसह. धनगर समाज मोठ्या प्रमाणात वारीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला शिधा हा वारकऱ्यांना दिला जातो. त्याच आपल्या शेतात जे पिकतं ते आपण देतो. आणि मला इथे अगदी आवर्जून गंगाखेडमधला एक दिंडी आहे, जी दिंडी तुकाराम महाराजांची पालखी जी निघते तेव्हा त्या पादुका आहेत ती सांभाळण्याची जबाबदारी जेव्हा ही वारी नव्याने निर्माण झाली तुकाराम महाराजांच्या वंशजांकडनं 18व्या शतकात 17व्या शतकामध्ये, तेव्हा ती परंपरापासून त्यांच्या ताब्यात ती असते. म्हणजे त्या देहूच्या मंदिरापासून ते पादुका छातीवर घेऊन ते पूर्वी पंढरपूरपर्यंत जायचे. आणि आता नंतर मग पालखी आली, त्यानंतर आता रथ आला, पण ती दिंडी आहे ती त्याची सगळी जबाबदारी असते. म्हणजे पूर्णपणे ते पंढरपूरपर्यंत घेऊन जायचं आणि परत त्या मंदिरात ते ठेवायचं. त्या काळात जो शिधा मिळेल, जे लोकांचे पैसे मिळेल ते संध्याकाळी जमा करायचे, ते बँकेत ठेवायचे देहूच्या संस्थेच्या नावाने. असं सगळं ते काम करते दिंडी. आणि त्या दिंडीमधले लोक मात्र स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन येतात, ते त्यातल्या कुठल्याही पैशाला हात लावत नाही. स्वतः ही सेवा म्हणूनच ते करतात आणि तो त्यांचा तेव्हापासून अधिकार आणि ते कर्तव्य ते बजावतात. गंगाखेडमधली ती दिंडी, माझ्या दिंडीत नाव विसरलो आत्ता मी. अनेक दिंड्या महत्त्वाच्या ह्या लातूर उस्मानाबाद भागातल्या ज्या आहेत त्या दिंड्यांना क्रमांक आहेत. म्हणजे रथाच्या पुढे रथाच्या मागे क्रमांक आहेत. त्या रथाच्या पुढे आणि रथाच्या मागे नॅचरली देहूतली दिंडी असतेच एक, आणि आळंदीतली दिंडी महत्त्वाची स्थिती असते, पण त्याच्या पुढे आणि मागे त्या महत्त्वाच्या 2-3 दिंड्या आहेत त्या जवळपास सगळ्या उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातल्या आहेत. काय कारण आहे? कारण एवढंच आहे की त्या सगळ्या दिंड्यांना तुकाराम महाराजांचे आणि अभंगांचे सर्व पोमपाठ आहेत. तो त्यांची ताकद आहे. तेवढं कुठल्याच दिंड्यांमध्ये लोकांची नाही आहेत. आणि कुठेतरी त्यांच्या नॉलेजचं रिस्पेक्ट म्हणून त्यांना तो पहिला मान आहे, पहिला, दुसरा, तिसरा अशा अर्थाने. संध्याकाळची वेळ आहे, सगळ्यांनाच निवारा तंबूमध्ये मिळत नाही, जिथे जागा मिळेल तिथे. खेळ हा एक वारीतला महत्त्वाचा भाग आहे. त्यात फुगड्यांपासून पकव्यापर्यंत इकडे फुगडी आहे, इकडे हमाम आहे, सूरपारंबी आहे. फुगडीचे अनेक प्रकार. हे तर म्हणजे काही इमेज ही कॉम्पोजिशन म्हणून आपल्याला आवडतात की त्याचं चित्र. आणि कुठेतरी आपल्याला बघा, हा एकमेव देव आहे आपल्याकडे की ज्याच्या पायाचं स्पर्श करून दर्शन घेता येतं. ज्या पायाचं त्या देवाच्या आणि भक्तांच्या मध्ये पुरोहित नाही आहे. पुरोहितशाहीचं सिस्टीम वारीने खतम केली. ही फार मोठी गोष्ट क्रांतिकारी त्या काळात होती, जी पुढे आपल्याला आता त्याचा आपण उल्लेख करू शकतो.
पुन्हा एकदा ते पुरोहितशाही याचा प्रयत्न आहे, पण मुळात त्यांचं स्पिरिट हे आहे की ती बंद केली, त्यामुळे पाय आहे. आणि हा अमृतमंथन नावाचा खेळ आहे, पूर्णपणे शरीर देह सोडून द्यायचा, लोक पकडतात आणि मग गोल फिरवतात. हे हमामागे पोरा हमामा आपण जे भारुडांचं आहे नाथांचं बघा, ह्या सगळ्या फोटोमध्ये आपल्याला नेहमी मी हे सांगतो, कोणी रिपीट ऐकत असेल तर मला माहीत नाही की या सगळ्या फोटोंमध्ये आपल्याला नेहमी समजतं की हे स्त्रियांचे खेळ आहेत, हे पुरुषांचे खेळ आहेत असं आपल्या डोक्यात आहे. यातले सगळे जास्तीत जास्त आपल्याला हे खेळ वारीमधले पुरुष खेळताना दिसतात, जे एरवी आपण यातल्या खेळ बायकांचे पण समजतो बरेच. कुठेतरी असं आपण म्हणू शकतो की जेंडर इक्वॅलिटीचा हा जो महत्त्वाचा विषय या काळात आधुनिक जगामध्ये आला आहे, त्याला हे नकळतपणे आपण उत्तर देतात आपल्या कृतीतून. ते असं मी सांगतोय असं त्यांची काही शो करण्याचं नाही, त्याचे फेसबुक पोस्टसारखं काही नाही, नॅचरली त्यांच्या ह्याच्यात आहे, आपण त्यातनं ते निवडतो असं मला वाटतं कधी कधी. वाखरीला वारी पोचली की अशा मोठ्या प्रमाणात गर्दीचा अगदी कडेल होतो. वेगळ्या प्रकारचे भारुडाचे कार्यक्रम वारीत चालतात. हा एक जो भारूड गाणारे ते कदम नावाचे गृहस्थ आहेत, हे मला त्या वारीत भेटले होते. आणि मागे जे आहेत ते देहूकर, सगळे देहूकरांची दिंडी आहे. त्याच्यामध्ये आपल्या वारीमधले अनेक वैशिष्ट्यांपैकी एक सलोखा, सहिष्णुता ही पण गोष्ट आहे, आणि ती आपण आत्ताच्या काळात थोडंसं विसरून चाललो आहे किंवा त्याच्यापासून दूर चाललो आहे द्वेषाच्या सर्व वातावरणामध्ये. पण मला इथे नम्रपणे सांगायचं आहे की मी जेव्हा वारी केली होती तेव्हा अनेक वेळा केली, पण यावेळी जेव्हा केली 2007 साली, तेव्हा मला हा हे जे ग्रहस्थ आहेत यांनी मला अगदी हलवून टाकलं. ते भारूड ते अभंग सादर करत तुकाराम महाराजांचा एक महत्त्वाचा अभंग जो हा होता. आणि तुकाराम महाराजांच्या समकालीन जे अनगडशा बाबा जे आहेत त्यांच्या संपर्कात येऊन तेव्हा सुफी आणि वारीतले संतांचं खूप एकमेकांचे नातं होतं. ते एकमेकांना अनेक प्रकारे देवाणघेवाण वैचारिक त्यांची होत होती. आणि त्या प्रकारे तर ते अनगडशा बाबांचा दर्गा आहे जो देहूपासून त्या ओढ्याच्या बाहेर पडले की लगेच आहे गावाच्या वेशीवर. आणि तिथे आजही तुकाराम महाराजांची पालखी निघाली की लगेच सकाळची पहिली आरती आणि विश्रांती ही त्या अनगडच्या बाबाच्या दर्ग्यावर असते. आणि तो तिथे आरती झाल्याच्या पुढे जात नाही संपूर्णपणे. मी तेव्हा माझ्याकडे व्हिडिओ कॅमेरा नव्हता, मी स्टील कॅमेरा घेऊनच फिरत होतो. नाहीतर मी या माणसाला खूप वेळा शोधायचा प्रयत्न केला, मला काही सापडलं नाही परत. पण दुसरे कोणी मिळतील अशा याच्यात शोधत आहे. सगळ्या उन्हाच्या प्रवासामध्ये पाऊस आला आहे, पावसात भिजलेत, चिखलात माखलेत, पुन्हा पंढरपूरकडे निघाले. पंढरपूर आणि हे मगाचं दृश्य. त्यांचं नाव शंकर भैरू गाडे, हे ग्रहस्थ. आता आपण तमाशाच्या बद्दल जाऊ. 20-22 मिनटं आली, अजून एक 20-22 मिनटामध्ये करू आणि मग तुमचे प्रश्न घेऊ आणि त्यातनं करू. एक मोठ्या परंपरा आहेत, त्याचा थोडक्यात आढावा आपण घेतोय. महाराष्ट्राच्या तमाशाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा ज्या प्रकारे तमाशाबद्दलचं आपल्या मनामध्ये चित्र उभं राहतं ते शहरी आणि ज्यांची ग्रामीण नाळ सुटली आहे त्या लोकांना अगदी की तमाशा हा बायकांना पैसे देऊन नाचवायचा प्रकार आहे, इतकं त्याचं विकृत स्वरूप आपल्यासमोर येतं. आणि मग हा तमाशा असा असेल तर तो महाराष्ट्राची लोककला कशी काय असेल, जे अभिमानास्पद आहे असा प्रश्न पहिला पडतो. मला सुद्धा पडला ज्यावेळेस मी याचं डॉक्युमेंट करायचं ठरवलं तेव्हा. आणि मला असं वाटलं की आपण अशा प्रकारे जी कॉमेंट करतात त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये जी परंपरा आहे, जी काय थोडंफार वाचलं त्याच्यातनं आलं की हे वेगळं आहे, हे समजून घेतलं पाहिजे, आज नेमका काय त्याचा शोध घेतला पाहिजे, असं करून मी त्या कामाला लागलो. आणि मला सुदैवाने त्या काळामध्ये फाउंडेशन फॉर आर्ट्स म्हणून संस्था आहे बेंगलोरची, त्यांनी मला काही अनुदान दिलं. त्या अनुदानातनं मग 1.5-2 वर्ष 2.5 वर्ष मी ह्याच्यात पूर्णपणे काम केलं.
आणि मग त्याच्यात लक्षात आलं की आपल्याला एक प्रकारचा तमाशा नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र सोंगाड्या तमाशा, दक्षिण महाराष्ट्रात झाडाखालचा तमाशा, कनातीतला तमाशा, कोकणातला तमाशा, तखतरावाचा तमाशा, नागपूरचा विदर्भातला खडीगंमत तमाशा, संगीतबारी तमाशा पण एक प्रकार आहे ज्याच्याबद्दल ज्या तमाशाबद्दल ते पैसे देऊन गाणं तोडण्याची परंपरा आहे वगैरे. मी स्वतः त्याच्यात काम केलं नाही. मी असं समजलो की माझ्या त्या तोकड्या माहितीनुसार की एकट्या आम लोकांच्या समूहाचं मनोरंजन करणारा जो प्रकार आहे तो लोककला म्हणून गणला जातो, ना की एका माणसाच्या पैशावरती ते कला होते. ते व्यक्तिगत रंजन आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये पाहतो आपण तमाशामध्ये शाहिरांचं मोठं योगदान आहे, सोंगाड्यांचं मोठं योगदान आहे, पोवाडे रचणाऱ्या लोकांचं योगदान आहे, शाहिरांचं योगदान आहे. आणि कलगीतुऱ्याची शाहिरीची मोठी परंपरा आहे जी काही ठिकाणी आता अस्तंगत झाली पण काही ठिकाणी जिवंत आहे. विदर्भामध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या पौराणिक विषय घेऊन शाहिरी करण्याला छेद देत तिथे आजचे विषय घेऊन सुद्धा शाहिरी केलेली आहे. म्हणजे निळ निशाण म्हणून स्वतः केलं आहे, आंबेडकरी विचाराच्या प्रभावात शाहिरी केलेली आहे. आणि कुणी सुभान शाहिरी, कुणी पिवळं निशाण शाहिरी, म्हणजे सूर्याचा प्रकाश आपल्या जीवनात यायला पाहिजे जो विज्ञान घेऊन येतो वगैरे, असं पण मांडणारी माणसं. पण शाहिरांना त्यात व्यक्त व्हायची संधी मिळाली की जी समाजामध्ये प्रबोधन करण्याची भूमिकेतनं त्यांनी भूमिका घेतली अशा अर्थाने. आणि बदल होण्याच्या, ऐकू येत नाही का? येतं आहे ना? बदल म्हणजे समाजात बदल होण्याचं जे आम नागरिकाच्या, आम माणसाच्या जीवनात महत्त्वाचं कार्य असतं. आपल्याकडे स्व आणि पर हा भूमिका आहे. आपण स्वतःचं करता नाही बघायचं, तर समाजाकरता विचार करायची बुद्धी, ज्यामुळे आपल्याला मराठी माणूस आणि त्यामुळे गांधींपासून सगळ्या लोकांना वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. कारण आपण आता काळ बदलला आहे, मला माहिती आहे. लोक सेल्फीमध्ये अडकलेत, तो सोडून द्या विषय. स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसं त्यांचं सोडून देऊ. पण नॉर्मली आपल्या समाजाने आपल्याला शिकवलं की दुसऱ्याचा पण विचार केला पाहिजे अशा अर्थाने. तर त्या सगळ्या परंपरेमध्ये तमाशांनी मोठं योगदान दिलं आहे. तर ते आपण शोधायचा प्रयत्न करू. म्हणून मी तमाशाचं डॉक्युमेंटरी करायला सुरुवात केली. कारण त्या काळात आपल्याला कानावर असं होतं की मोठ्या प्रमाणात मोठ्या कलावंतांचं आयुष्यामध्ये उतार वयामध्ये वाईट अवस्था आलेली आहे. ते ठीक, म्हणजे ते एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तमाशा कला परंपरेचं रिस्पेक्ट लोकांना आहे. ती कला करणारी माणसं ही पूर्वीच्या काळातल्या अस्पृश्य समाजातली माणसं मोठ्या प्रमाणात 90-99% माणसं ती आहेत. त्यामुळे लोक त्यांच्याकडे हीन दृष्टीने पाहतात का, त्यांना पाणी देताना पण वर्ण देतात का, त्यांच्याकडे त्यांनी केलेले कलेची पण नीट रिस्पेक्टफुली नाही करत. काही प्रमाणात त्याच्याबद्दल आता शासन पुरस्कार देते, पण ओव्हरऑल त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. तर मला वाटलं की त्यांनी जे मुख्य योगदान केलं त्याच्या आपण थोडासा आढावा घेऊन त्याच्याबद्दल थोडंसं काम केलं पाहिजे, म्हणून हे केलं. अगदी महाराष्ट्राचा शेतकरी 2 वेळा खळून असतो, सुगीच्या वेळी आणि तमाशा पाहताना, हे अगदी पॉप्युलर वाक्य, लोकांच्या जिभेवरचं वाक्य आहे जे मी याच पुस्तकात वापरलं. पाहू शकतो आपण की अशा प्रकारे त्याचं लोकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामध्ये विविध समाज गटातली माणसं दिसतात अगदी निखळपणे. गणाचं वंदन करणं हे एक महत्त्वाची गोष्ट. गण, गवळण, रंगबाजी, बतावणी आणि म्हणजे वगनाट्य असं एक 6-7 तासाचं पॅकेज आहे त्यांचं. त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या माणसापासून 80 वर्षाच्या माणसाचं मनोरंजन ते करतात. त्याचबरोबर प्रबोधनावर मनोरंजन अशा अर्थाने. कारण नुसतं मनोरंजन चालत नाही. तर शृंगार जो आहे त्याच्याबद्दल काही ॲलर्जी नाही, मलासुद्धा नाही, कोणाला नाही. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शृंगार आहे. पण तो जेवणाच्या ताटामध्ये लोणच्यासारखा असतो हे पण आपल्याला भान नसतं लोकात बऱ्याचला. कारण ते भान जेव्हा सुटतं तेव्हा गोंधळ होतो, मग तो पूर्णपणे त्यावेळेस अवलंबून राहतो. त्याचा बॅलन्स ह्या लोकांनी कायम राखला आहे. हा, तर हे दृश्य असं आहे की गणाला वंदन केलं जातं साडीने असं, आणि मग सोंगाड्या त्या सगळ्याचं सोंग घेतोय म्हणून तो दृश्य आहे. आणि अजून एक पॉईंट आहे की आपल्या सगळ्या आधुनिक नाट्यशास्त्रामध्ये किंवा भारताच्या नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं की प्रेक्षकांकडे कलावंतांनी पाठ कधीच करायचे नसते, पाठ. पण ह्या कलावंतांना, लोककलावंतांना त्याचं काही देणं घेणं नसतं. ते बिंदास पाठ करतात, त्यांना फरक पडत नाही. आपल्याला माहिती आहे, एक राऊंड मारला की ते मुंबईला पोहोचतात, पॅरिसला पण पोहोचतात. प्रेक्षकांना ते काय करतात त्याचे समज आहे आणि त्यांचं एकमेकांचं बाउंडिंग आहे. त्यांना माहिती आहे आपण काय केलं काय नव्हतं, त्यामुळे त्याची फिकीर करत नाहीत ते.
जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला जो काही प्रमाणात मराठवाड्यामध्ये, काही प्रमाणात दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि नॉर्थ महाराष्ट्रामध्ये गावच्या जत्रेला सुपारी देऊन हजेरी करता बोलवलं जातं. हे आपल्याकडे बऱ्याच गावाच्या जत्रेमध्ये पाहायला मिळतं. आणि मग तो छबिना निघून गेला रात्रीच्या वेळेला, जेव्हा संपेल तेव्हा प्रेक्षक तो छबिना संपला की स्टेज समोर बसून आहेत की तो कधी तमाशा सुरू होत्याची वाट रात्री 11-12ला पाहत असतात. श्लील आणि अश्लीलतेच्या कल्पना आपल्या मनात असतात. ह्या प्रत्येकाने आपल्या मनात तपासावं. पण इथे तुम्ही बघू शकता की इथे अख्खच्या अख्खं कुटुंब तमाशा पाहायला बसलं आहे. त्यामुळे आपण हे अशा प्रकारे पण ह्याच्याकडे बघावं की काय अश्लील आहे, काय श्लील आहे, हे तपासून पाहावं. इथे आता थोडं मी कनातीतलं तमाशाबद्दल दाखवतो टायटल करून, म्हणजे सोपं जाईल आपल्याला पाहायला. ही कनात आहे. आपल्याला माहिती आहे कनातच्या आत तिकीट लावून हे बऱ्याच काही बाजाराच्या दिवसाला घोडे माळेगावात तुम्ही उल्लेख केला, बाजारात 7-8-10 तमाशे असतात, अजूनसुद्धा असतात प्रचंड मोठ्या प्रमाणात. हा बहुजनांचा आविष्कार असल्यामुळे आणि तिथे तिकीट लावून तमाशे सुरू होतात. त्यातल्या पूर्वीच्या काळामध्ये कसा तमाशा होता तो असा नाही, असं जरी असलं तरी ते स्वतः प्रेक्षकांच्या गरजानुसार त्यात बदल करतात. कधी ते बरे असतात, कधी चुकतात, वाईट असतात, कधी अत्यंत वाईट असतात. आळंदीच्या जत्रेमध्ये, आळंदीची कार्तिकची जत्रा आहे, त्या जत्रेमध्ये पण असेच मोठ्या प्रमाणात तमाशे असतात, जिथे 7 ते 8 तमाशे मी पाहिलेले आहेत. ज्याच्यामध्ये नंतर म्हणजे ती आळंदीची जत्रा जी असते ती नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असते, कार्तिक महिना आज होता. इथे एक उल्लेख आहे बघा, पौष तृतीया शके 1945, हे फार मस्त उल्लेख आहे. मगाशी मला कोणीतरी सांगितलं की मला फार आवडला तो उल्लेख आहे. तर तो उल्लेख इतका महत्त्वाचा आहे की माझ्या पुस्तकामध्ये मी असा उल्लेख केलेला आहे जत्रेच्या दिवसांचा. आणि तो अशा करता केला की या सगळे जत्रेंचे दिवस जे आहेत ना सर, ते इंग्रजी तारखेला बदलतात पण मराठीला नाही बदलत. आणि मग लोकांना बरोबर त्या दिवशी ती जत्रा आहे कळतं. आणि माझ्या पुस्तकामध्ये जेव्हा पुस्तक छापून झालं, तुम्ही जसं पाहिलं तसं एक 7-8 साली एक जर्मन अभ्यासक आले होते पुण्यामध्ये आणि त्यांनी मराठी पहिले शिकल्या, सगळं केलं. आणि त्यांनी पुस्तक पाहिल्यावरती प्रभावित, तुम्ही पाहिलं असेल, त्या रघुवीर खेडकर बरोबर फिरल्या. त्यांनी माझा उल्लेख खूप वेळा केला आहे. हां, मंदाराणी बरोबर त्यांची बहिणी भावाचं नातं, आणि ते वर्षभर त्यांनी एकच तमाशा केला बरोबर. तर त्या जेव्हा पुण्यात आल्या होत्या मराठी नाटकाचा अभ्यास करायला, मराठी मध्यम वर्गाचं नाटक काय म्हणून ते आल्या. म्हणून त्यांनी वर्षभर पहिला मराठी शिकल्या. जोग नावाच्या एका खास पुणेरी कथरूडमध्ये राहणाऱ्या कुटुंबावर राहिल्या. अगदी मराठीचे सगळे ॲक्सेंट शिकल्या. आणि त्यांना मराठीतलं जो नाटक आहे ते मध्यम वर्गाचं अगदी मिडिऑकर नाटक वाचलं म्हणून त्या वैतागल्या. आणि त्याच काळात 2008 साली माझं पुण्यात वारीत तमाशाचं प्रदर्शन लागलं होतं, ते पाहिलं त्यांनी. आणि त्यांना असं वाटलं हे खरं नाट्य आहे, हे बघायला पाहिजे. मग ते आला, मला भेटल्या. मग त्यांना पुस्तक हवं होतं, मग त्यांना दिलं. माझ्या पत्नीला मी म्हणालं की ही बाई बघ हुशार आहे की जी सगळ्या आता बघ ती तारखा वाचेल आणि पुढच्या येताना आपल्या कुठला तमाशा कुठं कळेल. बरोबर 8 दिवसांनी ती आली. त्या मराठी तिथीप्रमाणे कुठले आहेत, इवन तिने हा पण तुमचा घोडे माळेगावची जत्रेचं पण तिने ओळखला. पाथर्डीची जत्रा जी मोहटादेवी, तिचं सगळ्या तिने तारखा केल्या. आणि मी त्या तारखांचा पहिल्यांदा अशी व्यक्ती मिळाली, मला तिचा उपयोग केला आणि त्यांनी त्याचं सगळं तर त्याचा उपयोग होतो. आपल्याकडे सगळं किती इंग्रजी कॅलेंडर आलं तरी त्या तारखा मराठी तारखांचा उपयोग होतो, असं मला अगदी नवर. आणि मला तुमचं बरं झालं, तुम्ही मी त्यांना भेटला होता का हेमाकांना? अच्छा, त्या खेडकरांच्या तमाशावर फिरल्या होत्या त्यांनी आता मोठं पुस्तक तमाशावर लिहिलं आहे. हां, त्यांनी मला दिलं ते पुस्तक, जर्मन पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः चित्र काढलेली आहेत. तमाशातला सगळं गवणपासनं वगनाट्यापर्यंत काय होतं सगळं जर्मन भाषेत लिहिलेलं आहे. त्यांनी सगळं मराठीत ऐकलं पण जर्मन भाषेत लिहिलं. आणि त्यांनी त्याच्यावर भाष्य जर्मन भाषेत लिहिलं. 2 खंड आहेत त्याचे प्रकाशाचे. आत्ता 6 महिन्यापूर्वी ते मला ते देऊन गेले. ते आता त्यातलं काहीच शब्द कळत नाही आपल्याला, त्यातला जर्मन भाषेतलं कळणार नाही, पण त्यांनी त्याप्रमाणे केलेले आहेत. आपल्याला बरं वाटतं की अशा प्रकारे सिरियसली लोक अभ्यास करतात. आणि
ते मराठीतून करायला पाहिलं. म्हणजे मी त्यांच्याकडनं मागितलं आहे आणि एका जर्मन अभ्यासक जे आहेत, म्हणजे जर्मन भाषेचे मुंबईतले ठाण्यातले, ते त्यांना दिलं आहे. ते मी त्यांचं जे प्रस्तावना आहे ना, ती जे ते मराठीतनंच जर्मनमध्ये गेलेलं आहे, पण ती प्रस्तावना महत्त्वाची, ती आपण करू. म्हणजे माझं मराठीची लोककला, लोकसंस्कृती असून आपण स्वतःच नाक मुरडतो, कपाळावर आठ्या आणतो. पण एका जर्मन बाईंनी ते केलेलं आम्ही ऐकलं, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि त्या किती भारावून गेल्या होत्या. असं काही होईल असं वाटलं आणि आज तुम्ही त्याचं म्हणजे हा एक कोइन्सिडेंट आहे, आहे की त्या बघा काम करणारा माणूस 1.5 वर्ष त्या एकाच तमाशावर फिरली बघा. ती कुणाला माहिती होणार, असं काय ते मलाच माहिती व्हायला पाहिजे. ते असं एक दिवस आले आणि वारीत लोक जातात बघा, एक तरी दिवस वारी अनुभव आहे. एक दिवस अनुभवायला जायची गरज नाही. तुम्हाला काय अनुभव येणार आहे? तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये त्यातली गंमत आहे की त्यातलं बघा, वारीनी नास्तिक परंपरेला सुद्धा स्वीकारलेलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे माणसं सहज त्यात जाऊ शकतात. आपलं मन मोकळं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनी तर ते जे स्नानाचं दृश्य दाखवलं, ते स्नान काही नाशिकच्या कुंभमेळ्यात स्नान नाही की त्यात डुबकी मारली की किती वाईट करा काम आणि पुण्य लगेच मिळवा, तसलं नाहीच आहे ते. आणि पुण्य मिळत नाही असं सगळ्यांनी सांगितलं आपल्याला, सगळ्या संतांनी सांगितलं, नाथांपासून तुकारामांपर्यंत. अगदी त्याच्यापेक्षा प्रखर भाष्य केलेली आहे. तिथे आपण सांगू तेवढी थोडी आहेत, बरोबर. त्या बाईंचं नाव पेत्रा शेमाखा असं त्या बाईंचं नाव आहे. आणि मराठी शिकल्या त्या, मराठी समूहामध्ये राहून, आणि मराठी वाचायला शिकल्या, बोलायला पण शिकल्या. हे फार विशेष. आणखी मला बरं वाटलं आपल्या कामामुळे कोणाला तरी इन्स्पिरेशन मिळालं आणि त्यांनी ते जाहीर पण मांडलं खूप वेळेला. या परंपरेचं अनेक वैशिष्ट्यापैकी ऑडियन्सला बसायची सोय, म्हणजे जर आपण त्याला कलोजियम असा शब्द वापरला स्पॅनिश परंपरेमधला, की नैसर्गिक बसायची व्यवस्था आहे. अशा स्टेडियम नैसर्गिक बसायची व्यवस्था आहे ती, उताराचा. आणि अशा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये कुस्त्या पण होतात आणि तमाशे पण होतात. हाजरीचा तमाशा होता त्याच्यामध्ये, आणि मग रात्रीचा तमाशा वेगळा. त्याचे मगाशी संगीत बारीचा विषय केला आणि गाणं तोडणं, पैसे देणं. मी स्वतः जे तमाशे पाहिले, जे ढोलकी तमाशेच म्हणतात, तिथे कोणी पैसे देऊन ॲप्रिशिएशन करत नाही, एकही नाही. मराठी सिनेमामध्ये त्याच्याबद्दलचं अनेक चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात, ज्यातनं असा तमाशा, असं समज लोकांना निर्माण होतो, जो कुठेही माझ्या फोटोत तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तो मी फोटो काढून दाखवला नाही अशातला भाग नाही, तुम्ही जाऊन बघा, दिसणार. केवळ सिनेमाला रंगत आणावी म्हणून ते करतात. आणि सिनेमा रंग त्यांचा तो व्यवसायाचा भाग असतो. हां, बाजारू त्यातलं एक्सप्लॉयटेशन आहे त्यांचं. दुर्दैवानं वेगळ्या भागानं त्याचं एक बदनामीच होती झालेलीच आहे, म्हणजे त्यात काही शंका नाही. त्यामुळे त्या कलावंतांना असं नावाने सांगायला लागतं की आमचं पोट हे फक्त जत्रेतली सुपारी आणि तिकड्याच्या बारीवर आहे. ती 20 रुपये तेव्हा होती, आता 80-60 रुपये विविध ठिकाणी ज्याप्रमाणे. या सगळ्या कलावंतांचं बघा तुम्ही, ते आत्मसन्मानाच्या शोधात येतात. अनेक महिला कलावंत, अनेक, आता इथे बघा लातूर उस्मानाबाद भागामध्ये कळवण नावाचा एक समाज आहे. कळवण नावाचा जो कोल्हाटी समाजाचा आहे, बरोबर. तो कळवातीन म्हणतात, कळवाती लग्नामध्ये तो कलावंतींचं पुन्हा अपभ्रंश झालाय कलावंतीनं. तर ते लग्नामध्ये गातात आणि नृत्य करतात, पण त्यांना काही कलाकार म्हणून नाही रिस्पेक्ट मिळत. पण मला त्यातल्या काही 2-3 बायका सापडल्या 2004 साली, की ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या झाडाखालच्या आणि कनातीत तमाशामध्ये ते एरवी काम करायला जातात. आणि त्यांनी सांगितलं आमच्या पूर्वायुष्यात आम्ही हे करतो. होतं काय, ते भिकेचं हे आहे, प्रोफेशन आहे. आणि तुम्ही कलावंत म्हणून स्टेजवर गेलात तर कलावंत म्हणून रिस्पेक्ट मिळतो. आणि प्रत्येक माणूस बघा किती पैसे कमवू, काय करू, आत्मसन्मानाच्या शोधात जगत असतो. आणि आत्मसन्मान शोध त्यांना पण आहे, ते पण त्याच्या शोधात आहेत. आणि त्या आत्मसन्मान शोधाचंच हे वाक्य येतं बाहेर. हा तर एकदम माझ्या आवडत्या फोटोपैकी फोटो आहे. म्हणजे फोटो नेहमी काय 1000 शब्दाचा एक फोटो असतो वगैरे. बघा तुम्ही, अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत, पण अगदी थोडक्यात सांगतो. एकच प्रसंग आहे ज्याच्यामध्ये बघणाऱ्या माणसाच्या मनावर परिणाम वेगळा झालेला आहे.
कुणाचा चेहरा हसतोय, कुणी उत्सुकतेने बघतोय, कुणी थोडंसं भीती चेहऱ्यावर आली, कुणी अवाक झालं आहे, त्याच एका प्रसंगातनं. म्हणजे होतं काय की स्टेजवर जी घडणारी गोष्ट आहे ती जशी त्या ऑडियन्समधलेले प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांना जी समजेल त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात. त्यातला प्रत्येक चेहरा एक वेगळी कहाणी सांगतो. त्याला त्या दृश्यामध्ये वेगळीच कहाणी उमगती आहे आणि ती गंमत आहे. कुठल्याही बाकी माध्यमामध्ये, सिनेमामध्ये असेल किंवा टी व्ही सिरियलमध्ये असेल तर दिग्दर्शक सांगतो की तुम्ही काय बघा, काय समजून घ्या. इथं ऑडियन्स ठरवतं मला काय समजायचं आहे. ही गंमत आहे, ही लाईव्ह शोची गंमत आहे. म्हणून जगभर आता पुन्हा एकदा लाईव्ह शोची ताकद, लाईव्ह शोचे महत्त्व लोकांना कळायला लागलं आहे. आणि ते अनेक मोठमोठी नाटकंसुद्धा होतात तशी, आणि खूप खर्चिक नाटकं होतात लाईव्ह शोची होतात. आणि शिवाय मुलांनी तमाशा पाहायचा नाही वगैरे असलं काय तुम्हाला इथे दिसणार नाही. मुलांचं आणि स्टेजमधल्या कलावंतांचं, स्टेजचं आणि प्रेक्षकांचं नातं पण इतकं इंटिमेट, आपण शब्द वापरतो हल्ली थिएटरला, NCPमध्ये. ते इंटिमेट थिएटर इथं पण आहे, फक्त आपण त्याला इंटिमेट म्हणत नाही कारण हे हलक्या समाजातली माणसं करतात का आपण मोठं दाखवण्याकरता आपण त्यांचा हीन उल्लेख केला दुसऱ्या कोणाचा की आपण मोठे दिसतो ना काही लोकांना, अशी पण मानसिकता त्याच्यामध्ये असते. तर हे दूर व्हायला पाहिजे. आपण त्याच्याकरता प्रयत्न करू सगळे मिळून. बदलत्या प्रेक्षकांवरची ही कॉमेंट आहे. ह्या काळूबाई उमाजी कांबळे. गाणं जसं तसं चांबड्याची वाद्य आहेत, मृदंग आहे, डफ आहे, ढोलकी आहे, दिमडी आहे. आणि सीझनच्या सुरुवातीला प्रत्येक हे वाद्य वाजवण्याच्या आयुष्यात हा प्रसंग येऊन जातो, पूर्णपणे रक्ताने भरून निघतो. वेगळ्या प्रकारची खाणी आहेत. विदर्भामध्ये तुम्हाला भात आणि वांग्याची भाजी आहे, कोणी तांबडा रस्सा आहे, कोणी मटणाचं आहे जेवण, कुठं काय आहे, आणि अगदी मीठ भाकरेपर्यंत प्रवास आहे. आम्हाला नेहमी, आम्ही कलावंत हे पाहूनच शिकतो. आम्हाला कोणी असं स्कूल नाही आहे, तर पाहून शिकण्याचा ही इमेज आहे की एकाग्रतेने ती मुलगी पाहते आहे. दिनक्रम त्यांचा पण असं हेक्टिक आहे. रात्री 9-9:30ला तमाशा सुरू झाला की तो 3-4 वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर जेवतात, मग आवरावर झाली की पुढच्या प्रवासाला ट्रकमधनं निघतात, त्या ट्रकमध्ये झोपतात. तिथून मुक्कामाला पोचले की दुपारी 12 वाजता सकाळचे प्रातर्विधी 12 वाजता सुरू होतात, दात घासण्यापासून बाकी सगळं. मग परत आंघोळ वगैरे करून जुने कपडे धुवून वगैरे दुपारी 3-4ला पुन्हा जेवण, आणि मग विश्रांती. थोड्या विश्रांतीनंतर मेकअप आणि तमाशा सुरू होतो. मगाशी उल्लेख केला की भाष्य करणे जे आहे, त्या भाष्य करण्याचे काही नमुने, काही वगनाट्यांचे पोस्टर्स इथे आपल्याला दाखवतो मी. वेगळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक विषय त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या आधीचं पोस्टर मला वाटतं आजच्या काळावरच आहे. पण आजच्या काळात वगनाट्य ही महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑडियन्स राहिलेलं नाही, हे पण सांगायची वेळ कमी झाला आहे. पुढे परत होईल माहीत नाही. जी काही कारणं असतील, अनेक कारणं असतील, ती शोधायचं खरं म्हणजे आपण बघत, म्हणजे अभिव्यक्तीचा मूळ मुद्दा आहे. बऱ्याच प्रमाणात तमाशाला बायकांचं नृत्य आहे, पैसे फेकून करायचं आहे, फक्त मनोरंजन आहे असं सांगून त्यातलं जे असमानतेवरचं भाष्य करणारे लोक जी आहेत त्यांना राजकीय लोकांच्या, सत्ताधारी लोकांच्या वरती कडक प्रहार करण्याची मानसिकता आणि ताकद आहे, ती कुठेतरी बंद व्हायला पाहिजे असं काही लोकांना वाटतं.
त्यामुळे ते वेगळ्या प्रकारची प्रेशर्स आहेत अभिव्यक्तीची, त्याचा पण परिणाम झाला असेल. आणि त्याच्यातनं असं पण की हा जर असा फक्त नाच गाण्याचाच आहे, फक्त पैसे देण्याचा आहे, तर संपूर्ण त्याला डिस्क्रेडिट करण्याचा मुद्दा आहे. सगळ्या तमाशाप्रमाणे डिस्क्रेडिट केलं की अशी आपल्या कुठली अनिर्बंध सत्ता आहे कोणी आपलं, असं पण असेल असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचे अनेक नमुने आहेत आपल्याला. अगदी एखादा सोंगाड्या असतो जो मी सांगतो कधी कधी, अनेक सोंगाड्याचे प्रसंग आहेत, पण एक अगदी लहान सांगतो की तो असं भाष्य करतो की एक माणूस येतो, तो सांगतो की देवा, गणपत देवा, मला तुम्ही, हा तमाशा फार चांगला आहे, हा ज्या ज्या गावाला जाईल तो मला बघायला जायचं आहे, म्हणजे मला हा तमाशाचा मी चाहता आहे एकदम फॅन, आणि तिथं जायचं असेल तर मला गाडी पाहिजे, मग मला तुम्ही एक मर्सिडीज द्या गणपती देवा, मर्सिडीज गाडी. तर गणपती, आणि त्याच्या बदले तुम्हाला दुधाची एक सर्वी मी अर्पण करतो, दूध एक थोडंसं ऑफर. गणपतीचं पात्र करणारा म्हणतो की अरे थॅट, तुझं सर्व फेकून देतो. म्हणतो मी नाही, तुला काय, तुला जर मी मर्सिडीज देऊ शकलो तर मी उंदरावर कशाला फिरलो असतो. तर हे भाष्य काय सांगतं, हे भाष्य कंप्लीट तुमच्या अंधश्रद्धेवर प्रहार करतं, तुमच्या मूर्खपणावर बोलतं, तुम्ही प्रॅक्टिकल नसल्यावर बोलतं. असं सांगण्याचं काम करतो कोण? तो सोंगाड्या करतो. तो फार काही शिकलेला पण नाही, त्याला आयुष्यात शिकायची संधी नाही मिळालेली. ज्या समाजात तो येतो तिथे जगण्याचे प्रश्न आहेत. शिवाय आपण त्याला म्हणतो की याला काय लायकीच नाही, त्याला अवहेलना करतो, त्याला वर्ण पाणी देतो. पण तो अशी भाष्य करतो, तर त्यांनी भाष्य करणं बंद करणं हे समाजाच्या फायद्याचं आहे. कारण लोकांना वाटतं आपल्या देवदेवतांचं हे विकृतीकरण चालू आहे. असे पोस्टर्स बघितले की त्याचं हे अशा टाईपचं भाष्य करणं बंद करतो तो. खरं म्हणजे ह्याच प्रकारचं मी 18-19-20 साली एक तमाशात संशोधन करतो आहे. त्याचं जरा पुरं झालं, मधल्या कोरोनाच्या काळात थोडा खंड पडला आहे. पुढे ह्या अभिव्यक्तीचा प्रश्न म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पुढच्या काळात. हे तुम्ही पाहिलं असेल बघा, हे आपल्या तुमच्या घोडेमाळेगावला हे झालं होतं. तर रघुवीर खेडकर तमाशामध्ये 2008 साली मी आलो तेव्हा आपण भेटलो होतो. तुम्ही जो कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर तमाशा, हा त्याचा तमाशा मंडळाचं हे पोस्टर आहे. खैरलांजीवरती भाष्य थेट रघुवीर झालं, रघुभाऊचा फोटो पण आहे तिथे. हे ह्या आपल्या घोडेमाळेगावच्या यात्रेतलंच मी आलो त्यावेळेस आहे ते. गाव आहे, तमाशे येतात गावाला, लहानशी जत्रा आहे, ज्या जत्रेचं गावाची क्षमताच नाही 5-25 हजार लोकांना ॲब्सॉर्ब करायची. त्यांचं जेवणाची सोय होऊ शकते पण राहण्याची रात्रीची होणार नाही. मग त्या ठिकाणी तिकीट काढून तमाशामध्ये रात्र काढायची, सकाळी मग एस टी बस करून आपल्या गावाला निघून जायचं. हे सातारा नाव गाव आहे, औरंगाबादच्या जवळचं, खंडोबाचं ठिकाणी वरती ते खंडोबा आहे तिथे, आणि एवढंचं गाव आहे. आणि हे मोठे तमाशे आहेत, त्याच्यामध्ये 5-10 हजार लोक रात्री काढतात, मग सकाळी प्रवास करून जातात. एक सामाजिक लेवलला पण त्याची एक ॲडजस्टमेंट केलेली रोजच्या जीवनाची. मोठमोठे पडदे, झाडाखाल तमाशा जो कराड, सातारा, सांगली, कराड भागात आहे, तिथे सुद्धा कराडमध्ये असेल, विट्यामध्ये असेल, अशा प्रकारचे फड असतात जिथे सुपारी देऊन लोकांना बोलवतात. हा लहान तमाशा आहे जो 5-25 लोकांचा आहे, 25-30 लोकांचा आहे, ज्याच्यामध्ये काही गावं लहान असतात. हे जे मोठे तमाशे आहेत त्यांची बिदागी जी आहे ती मोठी आहे, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखाची, अगदी 2-3 लाखाची पण काही आहे, ज्यांची कलावंतांची संख्या 50-60 असते आणि बाकीचा समूह त्यांचा 100-150 लोकांचा असतो. ते मोठी सर्कसच असते, रोजचं ते उभं करणं आणि घेऊन जाणं, आणि मोठी यंत्रणा, अगदी चांगली मॅनेजमेंट आहे. पण ते सगळ्या गावांना परवडत नाही तमाशे. मग त्यांच्याकरता लहान तमाशे उपयोगी पडतात जे 25, 30, 40 हजाराची बिदागीवाले आहेत, आणि त्याला झाडाखाल तमाशा म्हणतात. गावाचं उत्पन्न जेवढं होईल, कॉन्ट्रीब्युशन निघेल त्याप्रमाणे तमाशे बोलायची संधी मिळते. इथंही तेच आहे, मुलं पुढे बसलेली आहेत, अगदी क्लोज नातं आहे कलावंतांचं. सॉरी, हे डबल झालं. हे शब्बीर मणियार म्हणून वगनाट्यकार आहेत मोठे, आणि तमाशाच्या ॲक्टिव्हिजममध्ये पण काम करतात. की त्यांचं हे बोलताना की आम्हाला कलाकार मानतात, पण प्रत्यक्ष आम्ही जणू काय वेडबगार असल्यासारखंच आयुष्यात आम्हाला वाटतं की आम्ही सामोरं जातो, ज्या स्थितीचं वर्णन ते करत आहेत. आणि दिसतं की मेंढरं कोंबल्यासारखे कलावंत ट्रकमध्ये बसलेले असतात.
कपडे बदलायला जागा नाही. हे एक सांगायला पाहिजे होतं, मगाशी राहिलं चुकून. हे एक दृश्य असं आहे की बघा, वीराची गीतं गायली जायची. वीरगळ आपल्या गावात आहेत, ज्या वीरगळांच्या बाजूला वीराची गीतं गायली जायची. आणि तिथे आता चौथारे झालेत, पोवाडे गायले जायचे. आणि तिथे मग त्याचं ग्रामदैवत काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी ते चौथारे निर्माण केले, तिथे तमाशा आजकाल होतात. हे राची ढेऱ्यांनी पण लिहून ठेवले. आणि अशा टाईपचा फोटो मला सांगलीमधल्या एका भये बोरगाव नावाच्या लहान गावात मिळाला. सगळ्या शहरीकरणाच्या नादात लहान गावांमध्ये पण होतं हे, अशा टाईपचं सिच्युएशन पाहायला मिळालं. पण मी फोटो काढल्यामुळे ती आपल्याला डॉक्युमेंटरी झाली. विविध भटक्या समूहांपासून ते अस्पृश्य समूह त्यात सहभागी होतात. आपापले कला प्रकार घेऊन ते सादर करतात. विधिनाट्य आपण ज्यांना म्हणतो ती तमाशामध्ये सुद्धा केली जातात. कडक लक्ष्मीचा रोल, कडक लक्ष्मी समाजातली माणसं त्यात आल्यावरती ते आपल्या प्रकारचं मनोरंजन करतात, लोकांना आवडतं. गोंधळी समाजातली माणसं अगदी वाद्य घेऊन सुद्धा येतात. त्यांनी बाघ्या मुरळी, हा सुद्धा एक असा फोटो आहे बघा की ज्या काळात पूर्वी तमाशामध्ये कुठल्याही मोठ्या प्रकारे त्याला मोठी भरदरी साडीची गरज नाही, मोठ्या स्टेजची गरज नाही, मोठ्या बॅकड्रॉप पडद्यांची गरज नाही, पण तरी आम्ही तमाशा कलावंत म्हणजे ते तमाशा कलावंत लोकांना पकडून ठेवायचे त्यांच्या आवाजफेकीवरती आणि शारीरिक अभिनयावरती, कारण मोठा ऑडियन्स आहे. त्याचंही दृश्य हा सतरंजीवरती चालू आहे तमाशा. आणि हा असाच सकाळी हाजिरीचा तमाशा आहे, तो चालू आहे दुपारपर्यंत 4-5 वाजेपर्यंत. हा गेला संपला असं म्हणण्याच्या काळात मी वाचलं होतं, पण मला सुदैवाने मिळाला. जो आपल्याला माहिती आहे आधुनिक नाटककार गोपू देशपांडे आहेत, त्यांचं गाव आहे साताऱ्यामध्ये रहमतपूर, त्या रहमतपूर गावात मिळाला हा तमाशा. काही संगीत बारी हा जो प्रकार आहे त्याच्या जवळचा प्रकार आहे हा नाही. संगीत बारी अगदी टोटली वेगळा आहे. संगीत बारीमध्ये बघा, संगीत बारीचा तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला, मी सांगतो. संगीत बारी तमाशा प्रकार हा पॉप्युलर आहे, बरोबर. प्रत्येक गावाच्या मोठ्या संगीत बारीची केंद्र आपल्याला मिळतात. पण मी इथे माझ्या ह्या ह्याच्यात मी संगीत बारी केलेली नाही. मला जे वाटलं ते जे बरोबर सत्य काळ ठरवेल, पण मी ज्याचा आधार घेतला, मला हे काम सुरू करताना काही वाचलं होतं, काही पाहिलं होतं, काय अनुभव घेतला होता, जो मगाशी त्याचा उल्लेख केला की एका माणसाच्या पैशावर जी कला होते ती कला नसते, लोककला नसते, ते त्या व्यक्तीचं रंजन असतं. आणि ते करतात, त्यांना करू द्या. आपण त्यांचं पैसे कमवायचं काम, त्याचं मी भाष्य करणारा माझी काही लायकी नाही. पण मी ते लोककलाकार म्हणून मी त्याला त्याच्यात देऊ नये असं मला वाटलं. आणि त्याला आधार असा होता की नामदेव वटकर नावाचे जे गृहस्थ आहेत, जे 1960 साली कोल्हापूरमध्ये होते, त्यांनी ह्याआधी खूप मोठं तमाशाचं काम केलं. त्यांनी फिल्म पण केली. ती आता फिल्म उपलब्ध शासनाकडे आहे का नाही माहीत नाही. त्यांना शासनाने सांगितलं तुम्ही करा, आणि त्यांचं खूप मोठं भाष्य आहे. त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्याचा उल्लेख केला आहे. 72 मैल नावाचा सिनेमा आलेला होता. हां, नामदेव वटकर तेच. पण त्यांनी ते स्वतः डॉक्युमेंटरी सारखं ह्याचं त्यांनी केलं होतं. त्यांनी महाराष्ट्राचं शासन दरबार सांस्कृतिक खात्याने पण रिस्पेक्ट केला होता त्यांच्या कामाचा, आणि ते त्या समाजातनंच येत होते. त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं होतं, आणि त्या पुस्तकात त्यांच्या आहे, तमाशा नावाच्या पुस्तकामध्ये, की आता नुकताच 1960 सालची गोष्ट आहे की नुकताच एक नवा कला प्रकार उदयाला आलेला आहे संगीत बारी नावाने. आणि तो कला प्रकाराने ह्या तमाशा कला प्रकारामध्ये ज्या कोलाटी मांग समाजातल्या स्त्रिया काम करतात त्यांचा आत्मसन्मान निघून जाईल असं ते कृत्य आहे. त्यामुळे हे बंद जेव्हा होईल तोच सुदिन असेल अशा अर्थाचं सगळी वाक्यरचना आहे. त्या मी एक्झॅक्ट शब्द ते नाहीत, पण त्याचा अर्थ हा आहे. तर मला ते पटलं त्यांचं म्हणणं. जवळपास बंद होत आलेलं आहे नाही, माहीत नाही काय बंद झाले नाही झाले, पण त्याची चर्चा मात्र सर्व सांस्कृतिक व्यासपीठावर तोच तमाशा असं वाटतं. म्हणजे बंद झाला तरी तो 90-100% तमाशा तोच महाराष्ट्रात आहे, म्हणून ते इमेज तशी झाली ना. चर्चा त्याची 100%, प्रत्यक्ष बंद झाला का नाही झाला त्याबद्दल झाला. मी यासाठी म्हणतोय, माळेगावच्या कडेपठारावर प्रत्येक जत्रेमध्ये कमीत कमी 50 ते 60 संगीतबारी तमाशे यायचे, आणि एका ओळीनं चाललं. आता ते आता नाहीच, आज एक सुद्धा नाही. म्हणजे माळेगावमध्ये बरी गोष्ट आहे की त्या कलावंताने बघा, ती जी नृत्य करणार लातूर भागातली नृत्य करणारी जी कांबळे नावाची बाई होती, जी त्या लग्नात नृत्य करायची, तिला आपण तमाशात गेलो की कला आणि तिच्या आत्मसन्मानाच्या शोधात ती काम करते. त्यांना पण वाटत असणार ना की आपल्याला आत्मसन्मान मिळाला पाहिजे. कुणाला असं वाटतं की मला विकत कोणी घेऊ शकतं का, तुम्ही कवी आहात, तुम्हाला पैसे दिले आणि तुम्ही माझ्याकरता कविता लिहाल का, तर ते पण कलावंत आहेत. आत्मसन्मान आहे. अगदी बरोबर आहे. त्या आत्मसन्मान शोधात प्रत्येक माणसात ती समाजातली माणसं सुद्धा आहे. शिवाजीरावांच्या डोंगरकड्यामध्ये त्यांच्या
6-7 तमाशे येतात पण संगीत बारीचे. हां. माझ्या आंबुलग्यामध्ये सुद्धा 3 ते 4, आता उद्या जत्रा आहे 2-4 दिवसामध्ये, तिथे सुद्धा दरवर्षी 3-4 संगीत बारी तमाशा येतात. पण हे सामाजिक वास्तव आहे काही प्रमाणात, पण आपण त्याकडे कसं बघायचं? जर त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये पूर्ण मनोरंजन, आणि आपण जे आत्ता बोलतोय ह्या सगळ्या विद्रोही परंपरेचा पाया रचायचं काम आहे. तर आपण मला वाटल्या गोष्टीचं वाटेल ते आपण निवडावं. मी ते निवडलं. खूप आहे प्रांतीय डायव्हर्सिटी आपल्याकडे. आज सुद्धा 700-800 भाताच्या जाती आहेत, त्या 1400-1500 होत्या, त्या प्रत्येक ठिकाणी वेगळ्या आहेत. त्याचं एक महत्त्व आहे, त्या स्थानिक ॲस्पिरेशनचा नमुना आहे, आणि त्या स्थानिक जमिनीमध्ये मुरतं, तसं त्या जमिनीमध्ये अभिव्यक्त होतं, आणि ते तिथे टिकतं, रुजतं, ते दुसरीकडनं आयात केलेलं नसतं. खडी गंमत तमाशाच्यामध्ये कलगीतुऱ्याची परंपरा मोठी आहे. पुरुष स्त्रियांचं काम करतात. म्हणजे मी जेव्हा 2002-05 साली पहिलं त्याचं संशोधन केलं आणि आत्ता ते ऑब्झर्व केलं, त्यानंतर आत्ता 18-19 साली केलं, तर त्यावेळेला पुरुषच आमच्या तमाशात काम करते, स्त्रिया काम करू शकत नाही असं त्यात त्यांनी वर्णन केलं होतं. मी त्या पुस्तकात नोंदसुद्धा केली, त्या वारी तमाशा पुस्तकामध्ये. स्त्रिया आमच्या तमाशात नाही काम करू, ते अवघड काम आहे वगैरे. पण तिथे कलगीतुराच्या पारंपरिक, म्हणजे कलगीतुरा म्हणजे काय, 2 शाहिरी परंपरा, त्यांचा झगडा आहे. आधी एक सवाल जवाब आहे, जो स्त्री आणि पुरुष किंवा शिव आणि शक्ती असं ते सनातन झगडा आहे तो कलगीतुरा. मग त्यात काही आधुनिक विचारांच्या शाहिरांनी निळनिशाण शाहिरी केली, आंबेडकरांच्या प्रभावामध्ये त्याचासुद्धा आहे शाहिरी जलसा. पण ते जलसा आहे वेगळा, तो दिसतो, पण त्यांनी त्या मुख्य परंपरेचं ते इंटरव्हेन्शन केलं आहे खडी गंमत तमाशामध्ये. याचं चांगलं उदाहरण असतं की जलसा म्हणून हा एक आपल्यासारख्या काही लिमिटेड ऑडियन्ससमोर आम्ही हा प्रयोग केला असं म्हणून. तिथे काय आहे, तिथल्या कलगीच्या शाहिरी परंपरेला निळनिशाण आव्हान देतो, आणि तो कोणतरी एजंट येतो, तो यांचा दोघांचा तमाशा त्यांना पैसे देऊन लावतो आणि तिकिटावर पैसे कमवतो. हे तिकीट लावून सुपारी देऊन केलेले तमाशे, अगदी व्यावसायिक ॲप्रोचमध्ये सुद्धा त्यांचे अजेंडे ते राबवताना दिसतात. हे खूप कमी वेळा दिसतं आपल्याला. नाहीतर आपण फक्त जनतेच्या करता त्यांची भलामण करणारं म्हणून आम्हाला असं करावं लागतं रडके पद्धतीने, असं आहे. ते त्यांचा अजेंडा राबवतात. कलावंत म्हणून, नागरिक म्हणून आपल्याला हे समाजाला देणं लागतं म्हणून ते करतात. सुभान शाहीर हा एक आहे बघा. महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी तमाशाची परंपरा आहे, पण अनेक ठिकाणी स्टेजेस नाहीत. मराठी आधुनिक नाटकाला जो स्टेज नाहीत, ह्या परंपरात लोकांचे तर काय हाल असेल. पण हा सुभान शाहीर जो आहे, गरिबा शाहीर म्हणून, तर नाव पण किती छान आहे, गरिबा शाहीर. तो आयुष्य त्यांनी काढलं, त्याच्या लक्षात आलं की आयुष्यामध्ये उतार नाही, चांगल्या पीक पिरियडलाच लक्षात आलं की आपलं स्टेज नाही, तर आपल्या गावात तरी आपण स्टेज निर्माण करू, म्हणून त्यांनी आपल्या गावात स्टेज निर्माण केलं. आणि स्थानिक कृषी मंत्र्याच्या हस्ते 1980 सालचं आहे बघा, 13/12/1980 त्या बोर्डावरती लिहिलं आहे. तर त्याला तो मगाशी आत्मसन्मान मिळाला पाहिजे याच्या शोधात येतो. पहाटेपर्यंत तमाशा चालू आहे. तिथे एक इंटरेस्टिंगली, म्हणजे मगाशी ते 150 माणसं 200 माणसं तमाशामध्ये, कानात तमाशा, 25-30 लोकांचा झाडाखाल तमाशा. इथे 9 माणसांचा तमाशा आहे, फक्त 9 लोक आहेत. एक मुख्य शाहीर आहे, 2 स्त्री पार्टी आहे, आणि सोंगाड्या म्हणजे वाजंत्री, ढोलकीवाला, असे करून 9 माणसं, हा पायपेटी. आणि हे त्याचं उत्पन्न जे आहे, समजा 1000 रुपये मिळालं तरी शाहीर जो असतो तो 200 रुपये घेतो, 2 वाटे घेतो, आणि बाकीच्या प्रत्येकाला 1-1 वाटा देतो. समान पैशाची विभागणी. शाहीर हा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर सगळा तमाशा चालतो, म्हणून त्याला 2 वाटे. तुम्हाला अनेक प्रेक्षकांचे फोटो मी दाखवतोय. त्याचं अगदी साधं सोपं कारण आहे की तमाशा काय हे प्रेक्षकांवरूनच कळेल आपल्याला. त्या प्रेक्षकात कुठले वयाची माणसं आहेत, ते काय बघतायत, काय प्रकारचे इमोशन्स त्यांच्या चेहऱ्यावर आहेत, काय उत्सुकता आहे. प्रत्येक चेहऱ्याचं वेगळं वैशिष्ट्य, अगदी भावनात्मक अपीलपासून ते अगदी हास्याच्या फवाऱ्यांपर्यंत. मगाशी बोलताना म्हणालो की मी आमच्या तमाशामध्ये स्त्रिया काम करणार नाहीत असं जेव्हा मी ऐकलं, त्यानंतर आत्ता मी जेव्हा पुन्हा
पुन्हा तमाशाचं 15 वर्षांनी तमाशा बदलतो असं लोककला तर आपण पण तपासलं पाहिजे म्हणून पुन्हा मी त्याच्याकरता काही वेळ दिला 2-4 वर्ष. तर तेव्हा मला तिथे विदर्भामध्ये स्त्री शाहीर मिळाल्या. स्त्री शाहिरांची सुरुवात झाली. ते 5 स्त्री शाहीर तिथे निर्माण झाल्या ज्या स्वतः स्त्री शाहिरी करतात. आणि त्यांच्यातले 2 लोकांना मी पकडू शकलो. एक म्हणजे ही शिवानी म्हणून आहे. पकडू शकलो म्हणजे ऐकू शकलो, कारण सगळे आपल्या वेळेप्रमाणे त्यांना शो मिळतात, आपण जातो तेव्हा पाहतो असं नसतं ना. आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या काळामध्ये अनुसयाबाई शिंदे या स्त्री शाहीर होत्या, कळमनुरीच्या. ह्या उर्मिला शाहीर म्हणून अगदी बेधडकपणे आपण स्त्री असण्याबद्दल काही फिकीर करत नाही. आणि सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुल्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली पासून ते शिक्षणाचं महत्त्व काय हे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भाष्य अगदी बिंदास करणं वगैरे हे सगळं अगदी छातीठोकपणे भाष्य म्हणजे. आणि समोरचा ऑडियन्स जो आहे तो हा आहे बघा, सगळा कष्टकरी. आणि ही शिवानी तर अगदी 23 वर्षाची मुलगी दिसते. मी जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं की कलगीतुरा शाहिरीमध्ये स्त्री आणि पुरुष हा झगडा आहे जो शिवशक्तीचा आहे. ही पण त्याच परंपरेतली शाहिरी करते. तर मला असं वाटलं की आता ही स्त्री शाहीर स्त्रीची बाजू मांडणार आहे, तोपर्यंत पुरुषच स्त्रियांची बाजू मांडत होते. तर आता कशी मांडते हे आपल्याला बघायला मिळेल. या उत्सुकतेने मी गेलो. तर तिथे गेल्यात मला म्हणजे उलगडा झाला, कारण मी गेलो तेव्हा जो शाहीर पुरुष होता ज्या प्रश्न तिने निर्माण केला तो म्हणाला की स्त्री ही तू किती शिकलीस, किती मोठी झालीस, कुठे नोकरी करायला लागलीस, तुला अगदी माझ्यासमोर तू मला तमाशाला उभी राहिलीस, स्पर्धेला, झगड्याला, त्यात झगडा शब्द वापरतात, वैचारिक झगडा असतो तो, त्याला उभी राहिली तरी स्त्री ही पुरुषाविना अपूर्ण आहे. एकदम क्लासिक प्रश्न ना, म्हणजे एकदम सनातन प्रश्न आहे. आता उत्तर द्यायला लागणार काहीतरी. बरं तो सगळा ऑडियन्स, बरं हे गाव तर असं भारी की अमरावती आणि नागपूरच्या मधल्या कुठेतरी एखादा लहान मुद्दा कळतो की वैचारिक उत्तर कसं दिलं हे समजतं. आणि अजून आश्चर्याची गोष्ट मी सांगतो की जो जत्रेचा दिवस होता तो दिवस जस्ट पॉईंट म्हणून सांगतो, जो हनुमान जयंतीचा दिवस होता. हनुमान जयंतीची यात्रा होती ती. कोकणामध्ये सुद्धा तमाशा असतो. आपल्याकडे परंपरेप्रमाणे होळी आणि पाडव्याच्या काळामध्ये ग्रामदैवताची पालखी निघते, जी ग्रामदैवत मंदिरातनं बाहेर पडतं आणि लोकांच्या वस्तीवर जातं. आणि मग त्या वस्तीवर जेव्हा जातं तेली, तांबोळी अशा सगळ्या बहुजन वस्त्यांमध्ये जातं आणि तिथे मग त्यांच्याकडे निवासाला देवी किंवा देव येतो, ग्रामदैवत येतं. म्हणून मग ते पूजा बिजा करतात, मटण करतात, मटण चिकन जेवण असतं आणि तमाशा घालतात. सगळे कुटुंबातले माणसं तमाशा करतात, मजेशीर. आणि कुटुंबामध्ये तमाशा चालू आहे, कुटुंबातली माणसं आहेत सगळी. घराचं ओसरी आहे, ओसरीवर चाललं आहे, गावातला न्हावी आहे तो मेकअप करतो आहे, लोक वाट पाहत आहेत. पारंपरिक देव पण त्याच्यात आलेले आहेत, सोंग आलेली आहेत. हे उत्तर महाराष्ट्रातला आहे. सोंगाड्याचा झाला तमाशा, सोंगाड्या तमाशा जो आदिवासी भागामध्ये आहे त्यांना तमाशातलं सोंगाड हे पात्र फार आवडलं, त्यामुळे सोंगाड्या पात्राच्या भोवतीच अख्खा तमाशा उभा केलेला आहे. एकदम धमाल की प्रचंड हास्य. माझ्याकडनं एक मला ते पकडता आलं नाही, मी अगदी दुःख तुमच्यासमोर सार्वजनिक व्यक्त करतो की झटकन मी ऑडियन्समध्ये लांब होतो. त्या काळात तो ही 18 सालची गोष्ट आहे, 17-18 सालची काळातली गोष्ट आहे. त्याच्या आधी 1 वर्षाची घटना घडली होती, त्याच्यामुळे त्याला व्यवहार करायला अडचणी यायला लागली होती. म्हणजे असं की त्याच्या हातात 2000 रुपयाची नोट होती आणि ते मग सुट्टीच बाजारात मिळत नव्हती, त्यामुळे सुट्टे पैसे मिळत त्यामुळे वस्तू खरेदी करू शकत नव्हतं. त्यामुळे जो गोंधळ त्याच्या आयुष्यात उडाला तो त्यांनी व्यक्त केला. इतकं तात्कालीन विषयावरती पण भाष्य आपल्याला कुठल्याही आधुनिक ह्याच्यात बघायला मिळणारे कला ते मला त्याच वेळेस बघायला मिळालं होतं. संपला.